नमस्कार मंडळी, तर आज आपण चाललो आहोत कर्जतमधील भव्य अशी विठ्ठल मूर्ती पाहायला। तसेच त्याचबरोबर आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आणि जिजाऊ उद्यान। कर्जतमध्ये आल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे भव्य असे नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार। इथून पुढे गेल्यास आपल्याला दिसते ती भव्य विठ्ठल मूर्ती आणि या ठिकाणाला प्रति आळंदी पंढरपूर असे म्हणतात। ही मूर्ती 50 फूट उंच असून ही मूर्ती उल्हास नदीच्या काठी आहे। कर्जतचे आमदार कार्यसम्राट महेंद्र थोरवे यांची ही संकल्पना आहे। बाजूला उल्हास नदी व तीरावरती विठुरायाची मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते। भव्य व अप्रतिम अशी ही मूर्ती साक्षात विठ्ठलाचे रूप समोर उभे करते। तर मित्रांनो, विठ्ठल मूर्ती पाहून झाल्यावर आम्ही गेलो संभाजी महाराजांचे स्मारक पाहायला। हे स्मारक कर्जतमधील संभाजी महाराज चौक येथे आहे। इथे आपण महाराजांचे दर्शन घेतले आणि आम्ही गेलो राजमाता जिजाऊ उद्यान पाहायला। इथे आल्यानंतर आपल्याला समोर भव्य असा दरवाजा पाहायला मिळतो। दरवाजातून आत गेल्यावर समोर 2 मावळे हातात तलवार घेऊन उभे असलेले दिसतात। तसेच या उद्यानात इतिहासातील महत्त्वाचे काही क्षण दाखवण्यात आलेले आहेत। अफजल खान वध, स्वराज्याची शपथ, शाहिस्तेखानाची बोटे कापली आदी क्षण दाखवण्यात आलेले आहेत। कर्जतमधील या सर्व कामांचा लोकार्पण सोहळा 7 जानेवारीला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। तर मित्रांनो, तुम्ही कधी कर्जतला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या आणि तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।